फुटलेल्या खासदारांचा नवा गट आता स्थापन होणार आहे। संजय जाधव हे फुटीर गटाचे प्रमुख असल्याची सूत्रांची माहिती आहे। फुटलेल्या खासदारांचा नवा गट स्थापन होणार आहे, त्यामुळे असं कुठलाही गट स्थापन करताना तुम्हाला त्या गटाचा एक नेता सुद्धा नेमावा लागतो आणि त्या संदर्भातलं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सुद्धा द्यावं लागतं। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, संजय जाधव यांना या गटाचा नेता नेमल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। नक्कीच खूप महत्त्वाची माहिती समोर येत आहे का विधान परिषदेच्या निकालानंतर जो नवीन गट स्थापन झालेला आहे त्याचा नेता निवडला जाणार आहे आणि तो नेत्याचं नाव समोर येत आहे। जाधव जे आहेत परभणीचे खासदार संजय जाधव, त्यांना हे पद देऊ शकतात अशी सूत्रांची खात्रीलायक माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे। त्यामुळे आता एकीकडे कायदेशीर प्रक्रिया काय केली पाहिजे असं ठाकरे गट विचारत असताना पुढचं पाऊल शिवसेनेकडे टाकण्यात येत आहे असं दिसतंय। पुढची तयारी वर्तवली जात आहे शिवसेनेकडे असं दिसतंय। एक गटनेता जो आहे तोही ठरवण्यात आलेला आहे, त्यांचंही नाव आता चर्चेत येऊ लागलेलं आहे अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता पुढची तयारी एकनाथ शिंदेंनी किंवा शिवसेनेने चालू केली आहे असं आपण बोलू शकतो। तर दुसरीकडे ठाकरे गट आता ह्या सर्व तयारीला, ह्या सर्व गोष्टीला कशा प्रकारे अडवतात, कशा प्रकारे कायद्यात पकडतात हे पाहणं गरजेचं असणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय जाधव यांचं नाव पुढे आलेलं आहे। परभणीचे जे खासदार आहेत त्यांचं नाव पुढे आलेलं आहे। गटनेतेसाठी जेव्हा कोणताही गट तयार होतो तेव्हा त्याचा एक नेता देणं गरजेचं असतं, एक नेता तयार करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी एक नाव पुढे येणं गरजेचं आणि ते नाव आता पुढे आलेलं आहे शिवसेनेकडनं आणि ते आहे संजय जाधव जे परभणीचे खासदार आहेत त्यांचं नाव पुढे आलेलं आहे। त्यांना कॅप्टन ह्या पूर्ण गटाचा बनवण्यात येऊ शकतं असं बोललं जात आहे। त्यामुळे एकंदरीतच एकीकडे ठाकरेंच्या बैठकीला ह्या 6 खासदारांनी पाठ फिरवलेली आहे आणि आता ह्याच्या पुढे काय करायचं ह्याची रणनीती ठाकरे गट आखत असताना दुसरीकडे आता कशाप्रकारे पुढे गेलं पाहिजे या खासदारांना घेऊन ह्याची रणनीती आखण्यामध्ये गुंग झालेली आहे शिवसेना असं वाटतंय। पुढची पावलं टाकण्यास तयार झालेली आहे शिवसेना असं वाटतंय। त्यामुळे एकीकडे आता कायद्याची लढाई पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे ह्या सर्व प्रक्रिया आहे जी कायदेशीर प्रक्रिया असतील म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष ज्या प्रकारे प्रक्रिया आधारित ठेवतील ती प्रक्रिया कशी असणार आहे याकडे सर्व लक्ष लागलं असतं। दुसरीकडे कोर्टामध्ये हे ठाकरेचे खासदार जातात का, ठाकरे गट जातो का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे, तर संजय जाधव फुटीर गटाचे नेते असल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते आहे आणि आता या वेगळ्या गटाने सुद्धा काही हालचाली सुरू केल्याचं कळतंय। कदाचित त्या संदर्भातलं अधिकृत पत्र हे यापूर्वीही दिलेलं असू शकतं किंवा आताही दिलं जाऊ शकतं। अधिकृत माहिती समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला याबद्दल ठोस काही बोलता येणार नाहीये। पण 6 खासदारांचा आता एक वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली बघायला मिळत आहेत। या हालचाली गेल्या 2 दिवसांपासून सुरू असल्याचं बोललं जात आहे।